आजपर्यंत सावंतवाडी हे असं काही घडलेलंच नव्हतं, परंतु आज हे घडतं हे खरोखरच अत्यंत दुर्दैव आहे. जर हे प्रामाणिक सगळे असतील, चांगले यांचे योग्य उमेदवार आहे, तर यांच्यावर आज ही पैसे वाटपाची वेळ खरं तर येऊ नये, हे आमच्या सावंतवाडीकरांचं दुर्दैव आहे. आणि पाटेकर आणि उपरलकर यांना योग्य जागा दाखवे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण शासनाचा सावळा गोंधळ आहे. कोणाचा मेळ कुणाला नाही अशी परिस्थिती आहे. निवडणूक आयोगाने नगरपालिकेची निवडणूक जाहीर केली त्यावेळी त्यांनी निवडणूक मतदार यादी एक प्रसिद्ध केली. आता टेबलावर एक आहे असा जो फरक पडला आहे, त्याच्यामुळे मतदारांचा गोंधळ होतो आहे. आणि एवढी मंद गतीने चालू आहे. 100 महिला एका बाजूला आहेत, 100 पुरुष एका बाजूला आहेत, ज्येष्ठ नागरिक एका बाजूला आहेत, कुणाला मेळ नाही आणि सर्व गडबड गोंधळ. आणि दुसऱ्या बाजूला धनाचा वापर होतो आहे. हे धन एका बाजूला ही निवडणूक अशी माझ्या 40 वर्षात मी केव्हाच बघितली नाही. एवढी नियमबाह्य निवडणूक आहे. आणि ह्याच्यापासून शासनाने निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा दखल घेतली पाहिजे. हे काय चाललं आहे ते वास्तविक निवडणूक ही खऱ्या अर्थाने खुल्या आणि शांततेत आणि त्याला संपूर्ण सुरक्षित अशी झाली पाहिजे. पण ही वाटत नाही. काय आहे शेवटची निवडणूक मी आता बघतोय माझ्या आयुष्यात. म्हणजे एखाद्या निवड संपूर्ण हेच आहे, गोंधळच आहे. लोकांनी मतदारांचे जास्त हाल होत आहेत. ते मस्तपैकी बसून आहे 5-10 मिनिटांनी एक मतदार बाहेर पडतो आहे. एवढी मंद गती असेल तर उद्या सकाळी पहाटे 5 वाजणार आणि मतदान काही लोक करायला सुद्धा येणार नाही. ह्याचा परिणाम टक्केवारीवर नक्की होणार. लोकशाही आहे ना अक्षरशः विकत घेत आहे. आता एक बातमी आलेली आहे, कुठल्या तरी वॉर्डमध्ये 50,000 एका मताला देत आहेत. अशा प्रकारे बातमी आम्हाला ऐकायला आली आहे. फार वाईट वाटतं. लोकशाही धोक्यात आहे. सर्वसामान्य एखादी व्यक्ती निवडणुकीला जर किती सामाजिक जाणून राहत असेल तर त्या उमेदवाराला कसं शक्य आहे अशी लोकशाहीची जर थट्टा चालली आहे. हो बरोबर आहे. आणि लोक बोलत आहेत. आम्ही जेव्हा प्रचार करायचो तेव्हा लोक सांगायचे हे काय चाललं आहे. लोकांच्या मनात खदखद आहे. जरी यांनी काय केलं तरी लोक मतदानातून ते दाखवून देणार आपलं मनातलं काय आहे ते. आता तुम्ही तिथे मतदान केंद्राच्या तिथे उमेदवार म्हणून उभं असताना पोलीस तुमच्याशी चर्चा करत होते. काय सांगाल, काय नेमकं झालं तिथे? सर काय आलं माहीत आहे, आता 11:30 वाजते 2-2 तासाने पर्सेंटेज कळवायचं असतं. ते घ्यायला आम्ही गेलेलो. आम्हाला आज जायचंच नाही म्हणून सांगितलं त्या गेटवरच्या पोलिसांनी. तुम्ही बाहेर व्हा. आमचं बोलणं पण ऐकलं नाही. अहो आम्ही काय सांगतो ते ऐकत नाही. आमच्याशी बोलायचंच नाही. बाहेर व्हा तुम्ही. आदेश आहेत की उमेदवाराला आतमध्ये यायला द्यायचं नाही म्हणून. अशा प्रकारे खरोखर प्रशासनाचं जर असेल ना तर प्रशासनात हे इलेक्शन कोणासाठी चाललं आहे? उमेदवारासाठी चाललंय की प्रशासनाचं इलेक्शन घेते आपलं? हे प्रशासन आणि पोलीस मिळून ही कोणाची संगनमत आहे ते दडपशाही आपण करतात. किंवा लोकांनी हे करावं ना. कोणी बोलायचंच नाही. तिथे केंद्रातून आम्हाला बाहेरच घालवलं. आता आणखी एक दुसरी सांगतो, केंद्रामध्ये असा नियम आहे की जे पोलिंग ऑफिसर आहे त्याच्या बाजूला पोलिंग एजंट बसतात ह्याचे उमेदवाराचे. त्यांना यादी घ्यायला दिली नाही. कोण आहे ते एखादा बोगस असला तर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे त्याने बघून. ते सुद्धा संधी दिली नाही या प्रशासनाने. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने प्रशासन आणि पोलीस मिळून आजची ही सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक घेत आहे.